श्री गणेशाय नमः. मी आतापर्यंत वर्णन केले आहे बहु पाठीचा शीर्वाद स्वामी श्री गजाननाचे. आता असलेल्या कथांचा सारांश तिथून जातो मनावा खेरचा गोड तुम्ही सर्वांनी. हा श्री गजानन भक्ती विजय सर्वांना ठरो लाभदाय. याचे एक अध्याय दुर्वांकुर मानावा. या ग्रंथाची जो करी पारायण त्याची दुरी चैतन्य ही अतिशोक्ती जाण भरोसा पूर्ण ठेवावा. मला जरी प्रेरणा या ग्रंथाची गणलेखना वंदिले स्वामी श्री गजानना केले सुरुलेखान. 6 महिनेपर्यंत लिहितो तो सतत. शेवटी पूर्ण झाला ग्रंथ श्री गजाननाच्या कृपेने. जो दशमी एकादशी द्वादशीच वाचन नित्य निवास त्याचे जातील तळीस मनोरथ पूर्णपणे. जो दर गुरुवारी याची थोडी तरी वाचन करी त्याची इच्छा परी जी आहे मनातली. हा ग्रंथ थोडक्यात वाचा तुम्ही हो भक्त. माघ सप्तमीला शेगावात हे संत होते अवतरले. बंकटलाल विला झाला तो त्याच्या नादी लागला. अखेरीस त्याला भेटला चालता बोलता श्रीहरी. पाणी कमी असता ओढ्यात तुंबा बुडविला जलात आणि झाला आश्चर्यचकित पितांबर तो क्षणामध्ये. तुंबा पूर्ण भरला गेला. शिंपी आनंदित झाला आणि तुंबा आणून ठेवला समर्थांच्याही समोरी. काशीच्या गोसाव्याचा हेतू जाणीला जाचा. भांगताना पिण्याचा स्वामी श्री समर्थांनी रोग जाणरावाचा बरा झाला साचा. हा प्रताप तीर्थाचा श्री समर्थ चरणाचा. विठोबा घाटोळ्याला समर्थाने सरळ केला. काकी होता वाजला विसरला होता आपली स्थिती. जानकीराम संतापला मुलांना शब्द बोलला. अक्षय तृतीयेच्या सणाला मी न कोणा विस्तव देत ऐसे त्याने भाषण केले म्हणून चिंचवणे नाचले. सर्वांना वाळ गेले त्या जानकीरामाचे. चंदूघरचे कान्होले समर्थांनी ओळखले. ते त्यानं सांगितले समर्थांनी खाण्यासाठी. श्री शंकराच्या मंदिरात शिवाच्या सानिध्यात समर्थ बसले होते ध्यानस्थ. ते देखील गुराख्यांनी समर्थांनी मागितले. भास्करापाशी पाणी झाले. तेनं त्याने दिले सद्गुरू श्री समर्थास. नेले बाळात समर्थास गोड कंसे खावयास पण मक्षिका संघाची कटल्या समर्थांच्या. समर्थ गेले काननात द्वंद्व संतास भेटण्याप्रत पण त्याआधी गेले समर्थ भेटू न शकले लोकांना. कुकाजीच नव्हता पुत्र हे सांगण्यास गेला समर्थाप्रत. समर्थाने जोडीला असतं जगदीशासमोर. एकदा हरी गेला रावळात आपले बळ दाखवण्याप्रत. त्याने समर्थाचा धरलात पण फजित पावलं सत्वरी. उसाने मारिले समर्थात शेवटी झाले हातास. समर्थाने दिला क्षीरस मोडी पिळून हाताने. खंडुनी महाराज ताडीला त्यानिमित्त कैदेचा प्रसंग आला. समर्थाने सोडवले त्याला त्या कठीण प्रसंगातून. तेलंगी ब्राह्मणले म्हणू लागले. शेवटी फजित पावले श्री समर्था करवी. टाकळीकरांच्या घोड्याला समर्थांनी वटणीवर आणला. बोलून या वचनाला गणगण गणात बोलते. बाळकृष्णाच्या द्वारी राहिली उभी समर्थ स्वारी. जटावर पाठीवरी रुळत होता गजाननाचा. गायीने देखील समर्थास डोके टेकिले चरणास. सोडून दिले द्वाळपणा सगाद शक्ती समर्थांची. लक्ष्मणाच्या पोटात त्याला रोग साफ काढून टाकला. आंबा घालून खाण्याला श्री समर्थ गजाननाने. स्वामी गजानन समर्थ भास्करांचा भक्त लाभले त्याचे मरण फक्त 2 महिने आणखी पुढे. कावळस्थानी निवेदले नैनाविषयी बजावले. देहापासून सोडून दिले ते ठिकाण कावड्यांनी. कडोलीत केला पितांबर चढला अम्रवृक्ष. अर्पणे केले हिरवीगार श्री गजाननास स्मरुनी म्हणे. रोग होता गंगा भरतीला म्हणून बेडकात हुंकला तो. मलम समजून चोळला नष्ट झाला रोग त्याचा. पुंडलिकाच्या शरीरी स्वर होता जरी बसत उठत गेला अखेरी श्री गजाननाच्या दर्शनास. गजाननाने त्याच्या काखीत नेला आपला हात. गाठ दबली जोराजवर उतरला क्षणार्थ. सांगते झाले गजानन मसुबा पाशी आहे दंती पाह करून म्हणजे कर्जमुक्त होशील. बंडूत त्यांनी खंडी मसुबा जवळची जमीन भली संपत्ती सारी त्या मिळाली गजाननाच्या कृपेने. लोकमान्य टिळकाला भाकरीचा प्रसाद दिला. त्याच्या जोरावर लिहिला गीता रहस्य तुरुंगात. यंत्रविद्या शिकण्यास काळांच्या श्रीधरात जायचे होते तेच पण समर्थांनी नाही जाऊ दिले. पुंडलिकाची भक्ती समर्थारी होती. रात्री स्वप्ने कान मंत्र दिला त्यास. त्र्यंबक भाऊसाठी थांबले श्री जगजेठी. भाऊच्या जेवणासाठी 4था प्रहार पावितो. भास्कराला आदर्श कोण्याप्रत समर्थ बसल्या स्त्रियांच्या डब्यात. चठ्ठांनी केला दंड ताळी भास्कराला. बायजीच्या मातेला बायजाविषयी संशय आला तो समर्थाने दूर केला समजावून त्या मातेला. श्री गजानन आल्यावरची डॉक्टर कवरला विकण्याप्रत तीर्थंकर दीत फडावरी निघून गेले. एका मृत कुत्र्याला समर्थाने स्पर्श केला. तत्काळ त्याला उठविला फजित पावला ब्राह्मण. तिमाजी नावाच्या नोकराला झोपेतून जागा केला. शीत सामान्यास त्याला सांगून या निघून गेले. निमूनकरासी दिला खडा रंगाने होता तांबडा. पूजित जातो सदा सर्वदा ऐसे समर्थ बोलले. भाद्रपद शुद्ध पंचमीला समर्थाने प्राणमस्तके नेला. सर्वांनी जयघोष केला स्वामी श्री गजाननाचा. समाधीनंतर ज्याला त्याला प्रचिती लावितात प्रत्येकाला. ज्याचा त्याचा विश्वास बसला गुरुवर श्री गजाननावरी. चरणी ठेवणी मी माथा पूर्ण केली गाथा. आशीर्वाद लाभला आता मजला श्री गजाननाचा. कमलाकांताने रचलेला 21वाध्याय समाप्त झाला. नमन असो श्री गजाननाला दोन्ही कर जोडून. शुभ भवतु श्री हरिहरा पर्ण नमस्तु. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल सीताकांत राम स्मरण जय जय राम. पार्वती पदे हर हर महादेव. जय गजानन श्री गजानन.
अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री संत गजानन महाराज की जय.